नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला ज्वारीबद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. उन्हाळी ज्वारी असेल, जुंधळा असेल, भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्वारीची लागवड झालेली आहे. तर खूप आळ्याचा त्या ठिकाणी फवारणी करून देखील आळी जात नाही. कुणी शेतकऱ्यांचे 2-3 फवारण्या झालेले आहेत आणि तरी पण आळी पोंग्यातली जात नाही. त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आळीचा जर विचार केला, ज्वारीमध्ये खोड माशी असते. तर खोड माशीमध्ये पिवळा जो आळीचा प्रादुर्भाव असतो पिवळ्या रंगाची असून खोडाच्या बाजूस ती निमुळत्या आकाराची असते. आळीचा त्या ठिकाणी जो पोंग असतो त्या ठिकाणी तिचं घर असल्यासारखं तिनं एक प्रकारचं त्याची हाईट आणि ते पान उबदारे येऊ देत नाही त्या ठिकाणी. असे त्या आळीचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. तर पीक लागवड केल्यानंतर 3 ते 4 आठवड्याच्या दिवसानंतर त्याचा प्रमाण जास्त प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि खूप शेतकऱ्यांनी इमामॅक्टिन, निऑन प्लस, इमामॅक्टिन, प्रोपेक्स सुपर अशी खूप काही औषधं त्या ठिकाणी फवारलेली आहेत. पण जेणेकरून त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट यावं तसा आलेला नाही. कारण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण फील्डवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जास्त करून शेतकऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी ऐकण्यात आलेल्या आहेत. आणि भरपूर कंपनीचे इमामॅक्टिन, प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे इमामॅक्टिन ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रत्येक दुकानदार वेगवेगळ्या कंपनीचं इमामॅक्टिन देत आहे. तर इमामॅक्टिन कुणी कॉम्बिनेशन वेगवेगळं, प्रोपेक्स सुपर किंवा निवान गॅस पॉयझन असणारे औषधं असे पण खूप दिलेले आहेत. पण काही गॅस पॉयझन औषधं असे आहेत की ते पानाच्या पर्यंत, त्या पोंग्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळं ती आळी देखील वर यायला तयार नाही. त्याच्यामुळे ते आळी देखील मरत नाही. त्यानंतर आहे खोडकीड आणि त्याबरोबर मावा तुडतुडा. जर तुम्ही आळीला औषध घेतलं, आळी जरी मिली तर त्या ठिकाणी मावा आणि तुडतुडा त्या ठिकाणी मरत नाही. जसं पहिलं क्लोरोकिनॉल-पॉस आपण त्या ठिकाणी फवारणी करतो आणि त्यावेळेस रिझल्ट येत होते, तसं भरपूर शेतकऱ्यांमध्ये वरचीवर आळीची जे जनरेशन पिरियड आहे ती वाढत गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटत नाही. आणि खूप शेतकऱ्यांचा असा फोन आला आहे की काही शेतकऱ्यांची इथं मूग लागवड झालेली आहे, काही शेतकऱ्यांच्या इथं आता टमाटे लागवड आहेत, काही जणांच्या इथं मिरची आहे. तर जे शेतकरी आहेत त्यांच्या इथं उरलेले औषध आहेत त्यांनी ती फवारणी करत आहेत. आणि असं होत आहे की त्यांचे कॉम्बिनेशन वेगवेगळे असल्यामुळं काही शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, टमाटे पहिलेचे काही फवारलेले औषध आहेत ते मारण्यासाठीचा प्रयत्न करून आपल्याला त्या ठिकाणी क्रॉचिंग आल्यासारखं दिसत आहे. तर मी असं शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला जर ते कॉम्बिनेशन जे घरचे औषध आहेत ते जर समजत नसतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, कॉलिंग नंबर आहे 86 68 78 82 06. तर कॉल करून, व्हॉट्सअप करून कोणतं औषध किती प्रमाणात वापरायचं ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल. मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले की माझ्या पिकाला असं झालेलं आहे, त्यांच्या फुटवाल्या ते कशामुळे झालेलं आहे. तर त्याची क्रॉचिंग, एक प्रकारचं बुरशीनाशक जर तुमचं जास्त प्रमाणात जर वापरण्यात आलं तर पानावर क्रॉचिंग आल्यासारखं दिसते, दसकटल्यासारखं पीक दिसते, एक प्रकारचं टवटव पीक येत नाही. असे खूप कॉल आलेले आहेत. आणि हे जनरली अशा पिरियडला होते की जे तुमच्या घरी औषध उरलेलं आहे ते मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे असं झालेलं असते. काही दुकानदाराकडे 6 महिन्याच्या कालावधीचं औषध असते आणि ते वापरलेलं दिलेलं असते. तर आज आपण ह्या चर्चाक्षेत्रामध्ये आज आपण ज्वारीबद्दल जर बोलला विचार केलो तर मी एक औषध आणलेलं आहे, लार्वी फिनिश म्हणून. हे मार्केटला कुठंही अवेलेबल होत नाही. काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी जिल्ह्यात,
कॉस्टली औषध असल्यामुळं याची दुकानदार जास्त प्रमाणात ठेवत नाहीत आणि सर्वात चांगले रिझल्ट आहेत, चांगल्या क्वालिटीचं औषध आहे. एकदम प्रमाण देखील 2 ml वापरायचे आपल्याला लिटरला. खूप चांगले रिझल्ट असल्यामुळं याची मागणी पण खूप आहे. तर मी शेतकऱ्यांना असं सांगतो की दुकानदाराला जाऊन लार्वी फिनिश हे औषध मागण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांना रिझल्ट येणं हे महत्वाचं आहे. पैशाचा विचार शेतकरी करत नसतो, तर दुकानदार हे नाही हे आहे हे म्हणून दुकानदाराला कन्व्हिन्स करून उधारीमुळं दुसरं औषध दिले जातात. तर त्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो. लार्वी फिनिक्ससाठी कधीही फोन करा. 8668 78 82 06. हे औषध एक वेळेस जर वापरलो सोयाबीनच्या शेवटच्या टेजला आणि टमाट्याला पंक्चरच्या ठिकाणी, तुम्हाला ज्या शेंगाच्या शेवटच्या टेजला जास्त कालावधी होण्यासाठी, म्हणजेच जर शेंगा कवळ्या आहेत आणि ते निब्बर होजेपर्यंत त्याचा कालावधी जर वापरायचा असेल, आता जनरली जास्त प्रमाणात जसं आपल्याकडे पहिलं कोरॅजन चलत होतं तसं त्याचा कालावधी आता कोरॅजनचा जर विचार केला तर खूप काही 15 दिवस त्याचा रिझल्ट येत आहे. त्यानंतर तुम्ही जर बारकाईने लक्ष केलो तर त्या ठिकाणी आळी येते. 25 दिवस याची कालावधी आहे आणि खूप चांगलं औषध आहे. ह्याला मार्केटला चांगली मागणी आहे. तर जरी कॉल केलो तर तुम्हाला हे औषध त्या ठिकाणी मिळालं, पोच केलं जाईल, घरपोच. त्यासाठी माझा नंबर आहे 8668 78 82 06. धन्यवाद.